बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या मीरा रोड भागात बकऱ्यांच्या कुर्बानीच्या मुद्द्यावरून वातावरण कमालीचे तापले। पूनम इस्टेट सोसायटीमध्ये अचानक वातावरण इतकं पेटलं की पोलिसांना मध्यस्थी करून दोन्ही बाजूंना शांत करावे लागले। नेमका हा वाद आहे काय? तर पूनम इस्टेट सोसायटीच्या आवारात मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कुर्बानीसाठी बेकायदेशीरपणे 40 ते 50 बकरे आणल्याचा आरोप रहिवाशांनी केला होता। महापालिकेने तिथले शेड पाडल्यानंतरही वाद मिटला नाही। याला उत्तर म्हणून बजरंग दलाचे कार्यकर्ते थेट एक डुक्कर घेऊन तिथे पोहोचले आणि वाद चिघळला। यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिला की जर सोसायटीतून बकरे हटवले नाहीत तर थेट गेट समोरच डुकराची पूजा केली जाईल। या गोंधळात एका व्यक्तीवर ब्लेडनं हल्ला झाल्याची ही घटना घडली। मुस्लिम समाजात बकरी ईदला कुर्बानी देण्याची परंपरा असली तरी भारताच्या कायद्यानुसार केवळ अधिकृत आणि मान्यताप्राप्त कत्तलखान्यांमध्येच कुर्बानी देण्याची परवानगी आहे। कोणत्याही निवासी भागात किंवा सार्वजनिक रस्त्यावर कत्तल करण्यास कायदेशीर मनाई आहे। अखेर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी एका पिकअप गाडीत भरून सर्व बकरे सोसायटी बाहेर हलवले। मात्र मीरा रोड नंतर गोरेगाव पूर्वमधील गोकुळधाम परिसरात कुर्बानीला विरोध केला गेलाय। भाजपा नगरसेविका प्रीती साटम यांनी उघड्यावर बकरी कुर्बानीला परवानगी देऊ नका अशी प्रशासनाकडे मागणी केली। सार्वजनिक किंवा निवासी ठिकाणी होणाऱ्या अशा वादांवर प्रशासनानं काय ठोस पावलं उचलली पाहिजेत? कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी व्हायरल कारभारला फॉलो करा।